लग्न म्हटलं की घोडा, बँड आणि डान्स, परंतु अमरावतीत झालेल्या एका लग्नाने सगळ्यांचीच चर्चा बदलून टाकली आहे. कारण इथे नवरी आली थेट हत्तीवरून. राजेशाही थाट, हजारोंची गर्दी आणि डोळे दिपविणारा विवाह सोहळा. अमरावती शहरात एक असा विवाह सोहळा पार पडला ज्याची चर्चा आता संपूर्ण शहरात रंगली आहे. श्री रुक्मिणी विदर्भपीठ कौंढण्यपूर आणि जगद्गुरु स्वामी श्रीराम राजेश्वराचार्य माऊली सरकार यांच्या मानसकन्येचा विवाह अत्यंत भव्य आणि शाही थाटात संपन्न झाला. परंतु या विवाहाची खरी आकर्षण ठरली नवरीची हत्तीवरून निघालेली वरात. होय, सामान्यतः वर घोड्यावर दिसतो, पण इथे नवरीच थेट हत्तीवर बसून शहरातून एंट्री घेतली. राजेशाही पोशाख, आकर्षक सजावट आणि हजारो लोकांची गर्दी या सगळ्यामुळे वातावरण अक्षरशः भारावून गेलं होतं. या सोहळ्याला आणखी खास बनवण्याकरिता दक्षिण भारतातून विशेष साऊथ इंडियन बँड बोलावण्यात आले होते. बँडच्या दणदणीत वादनाने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या भव्य विवाह सोहळ्याला देशभरातील अनेक साधू संतांनी देखील उपस्थिती लावली होती. दरम्यान या विवाहाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी या शाही सोहळ्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. एकूणच अमरावतीत झालेलं हे लग्न आता रॉयल वेडिंग म्हणून चर्चेत आलं आहे. हत्तीवरून निघालेल्या नवरीच्या वरातीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. अमरावतीत झालेला हा विवाह सोहळा फक्त एक लग्न नव्हतं, तर परंपरा, संस्कृती आणि राजेशाही थाटाचा अनोखा संगम होता. नवरीची हत्तीवरून निघालेली वरात आता शहरात चर्चेचा विषय बनली आहे.